निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला. यानंतर पुन्हा एकदा देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित झाले. परंतु 400 पारचा नारा दिलेल्या नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत केवळ 240चाच आकडा गाठता आला. परंतु आपल्या मित्रपक्षांच्या पाठिंब्याने कसाबसा करून नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि 18वी लोकसभा अस्तित्वात आली. यानंतर लागलीच 24 जून रोजी लोकसभेचं पहिलं अधिवेशन होणार हे निश्चित झालं आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं. काँग्रेसने या निवडणुकीत 99 जागांवर दणदणीत विजय मिळवल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसलाच मिळणार हे जवळपास निश्चित होतं. परंतु काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेतेपद नेमकं कोणाला मिळणार हे जाहीर केलेलं नव्हतं. दरम्यान काँग्रेसने राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केल्याचं, पण राहुल गांधी हे पद स्वीकारणार नसल्याचं वृत्त मीडियानं दाखवलं. परंतु अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी राहुल गांधी हेच लोकसभेत काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते होणार हे पत्रकार परिषदेत घेऊन जाहीर केले. राहुल Gandhi as the leader of opposition in the Lok Sabha. राहुल गांधी यांच्या माध्यमातून तब्बल 10 वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी एकूण जागांपैकी 10% जागा जिंकणे आवश्यक असते. विरोधात असलेल्या कोणत्याही एका पक्षाने जर एकूण संख्येपेक्षा 10% जागा जिंकल्या तर त्याला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येतो. म्हणजेच विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी 543 पैकी 10% म्हणजे किमान 55 जागा जिंकणे आवश्यक आहे. काँग्रेसने या निवडणुकीत 99 जागांवर आपला दणदणीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे या लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता आला. परंतु मागच्या 2014 व 2019 या दोन्ही निवडणुकीत काँग्रेससहित विरोधात असलेल्या कोणत्याही पक्षाला 55चा आकडा पार करता आला नसल्यामुळे तब्बल 10 वर्ष हे पद रिक्तच राहिलेलं होतं. विरोधी पक्षनेतेपद भूषवणारे राहुल गांधी हे गांधी परिवारातील तिसरे सदस्य आहेत. याआधी त्यांच्या आई सोनिया गांधी व वडील राजीव गांधी हे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान असताना सोनिया गांधी ह्या 1999 ते 2004 या काळात विरोधी पक्षनेत्या होत्या. तर व्ही.पी. सिंग हे देशाचे पंतप्रधान असताना राजीव गांधी हे 1989 ते 1990 दरम्यान विरोधी पक्षनेते होते. 1952 मध्ये पहिल्यांदा देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकसभेतही काँग्रेस व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाला एकूण लोकसभा सदस्यांपैकी 10% सदस्य निवडून आणणं शक्य झालं नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्तच होते. यानंतर 1969 मध्ये झालेल्या 4थ्या लोकसभेमध्ये राम सुभग सिंह हे पहिले विरोधी पक्षनेते बनले आणि तब्बल 17 वर्षांनंतर पहिल्यांदा लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला. यानंतरच्या 5व्या लोकसभेत इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान असताना पुन्हा हे पद रिक्तच राहिले. मोरारजी देसाई 6व्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान झाल्यास यशवंतराव चव्हाण, सी.एम. स्टीफन आणि जगजीवन राम हे कमी अधिक काळासाठी विरोधी पक्षनेतेपदी राहिले. त्यानंतर 1979 ते 1989 या काळात पुन्हा हे पद रिक्त राहिले. यानंतर 9व्या लोकसभेत 1 वर्ष 5 दिवसांसाठी राजीव गांधी तर उर्वरित दिवसांसाठी लालकृष्ण अडवाणी हे विरोधी पक्षनेते राहिले. 10व्या लोकसभेत पी.व्ही. नरसिम्हा राव हे देशाचे पंतप्रधान असताना भारतीय जनता पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद गेलं. तर 11व्या लोकसभेत 15 दिवसांसाठी पी.व्ही. नरसिम्हा राव यांच्याकडे तर 1 वर्ष 186 दिवसांसाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे पद होतं. अटल बिहारी वाजपेयी 12व्या आणि 13व्या लोकसभेत देशाचे पंतप्रधान असताना हे पद पुन्हा काँग्रेसला मिळालं. यावेळी शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी हे पद सांभाळलं. यानंतर 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान असताना पहिल्या 5 वर्षात लालकृष्ण अडवाणी तर 2009 ते 2014 या पुढच्या 5 वर्षात सुषमा स्वराज यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा बहुमताने देशाच्या सत्तेत आला आणि नरेंद्र मोदी हे दोन्ही वेळेस देशाचे पंतप्रधान बनले. या दोन्ही निवडणुकीत काँग्रेससहित विरोधात असलेल्या कोणत्याही पक्षाला 55 जागा न मिळवता आल्यानं या पूर्ण 10 वर्षात विरोधी पक्षनेतेपद हे रिक्तच राहिलेलं होतं. यंदाच्या 2024 निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाला 99 जागा मिळाल्या आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनलेले आहेत.
राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनल्यानंतर पदाबरोबरच राहुल गांधी यांना आता विविध अधिकार मिळालेले आहेत. राहुल गांधी हे आता सरकारच्या आर्थिक निर्णयाबाबत सातत्याने आढावा घेऊ शकतात. सरकारच्या निर्णयावर त्यांचे मत नोंदवू शकतात. राहुल गांधी लोकलेखा विकास समितीचे प्रमुखही बनतील, जी समिती सरकारच्या सर्व खर्चावर तपास करते आणि तपासानंतर त्यावर टिप्पणीही देते. विरोधी पक्षनेता हा सार्वजनिक उपक्रम समिती व संसदीय समिती यासारख्या समित्यांचा सदस्य असतो. तसेच केंद्रीय दक्षता आयोग, केंद्रीय माहिती आयोग, CBI, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांच्या प्रमुखाची नेमणूक करणाऱ्या समितीमध्येही विरोधी पक्षनेत्याचा समावेश असतो. विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर नियमानुसार राहुल गांधींना ते सर्व अधिकार मिळतील एका कॅबिनेट मंत्र्याला दिले जातात. राहुल गांधींना सचिवालयातील कार्यालय मिळेल. कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे त्यांना सुरक्षा दिली जाईल. त्यांना मासिक पगार आणि इतर भत्ते मिळून 3,30,000 रुपये दिले जातील. एका खासदाराच्या पगारापेक्षा ही रक्कम जास्त आहे. खासदारला महिन्याला 2.25 लाख रुपये मिळतात. त्याचप्रमाणे कॅबिनेट मंत्र्यांना जसा सरकारी बंगला मिळतो तसाच बंगला आता राहुल गांधी यांनाही मिळेल. त्यासोबत मोफत हवाई प्रवास, रेल्वे यात्रा, सरकारी वाहन आणि दुसऱ्या सुविधेचा लाभही ते घेऊ शकतात.